दुर्गेचे 7वे रूप कालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे। नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन 6 चक्रात स्थिर झालेले असते। यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात। या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णतः कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते। तिच्या साक्षात्कारापासून मिळणाऱ्या पुण्याचा तो एक भागीदार होतो। त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो। त्याला अक्षय पुण्य लोकाची प्राप्ती होते। या देवीचा रंग काळा आहे। डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत। गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे। तिला 3 डोळे आहेत। हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत। ते चमकदार आहेत। कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात। गाढव हे कालरात्रीचे वाहन आहे। वर उच्चारलेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते। उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे। या तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग आहे। कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे, परंतु ती नेहमी शुभ्र फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव शुभंकारी सुद्धा आहे। यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही। देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे। राक्षस भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात। ही देवी ग्रहसंकटांनाही दूर करणारी आहे। या देवीचे भक्त पूर्णतः भयमुक्त असतात। कालरात्रीच्या भक्ताने यमनियम संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे। मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे। ती शुभंकरी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभकामांची गणना केली जाऊ शकत नाही। आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे। कालरात्री देवीचा महिमा खरंच खूप अपरंपार आहे।